तर मित्रांनो मी त्रिचीमध्ये स्टे केलेला आहे। तर त्रिचीमध्ये मी एक आपल्या फ्रेंड आहे तिकडे राहतो। तर तुम्हाला कल्याणी डॅम आहे ना, तुम्ही तिकडे जर येत असाल तर तुम्ही ना त्रिचीमध्ये स्टे करा। तिथून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर कल्याणी डॅम आहे इकडे। तर मित्रांनो इकडे ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहे, म्हणजे इकडे पोहायला वगैरे चांगलं आहे। या साईडला पण आहे ना, म्हणजे लोक वगैरे एन्जॉय करतात इकडे। हे बघा, एन्जॉय करण्यासाठी कसं बघा, हे पूर्ण सगळं नाली केलेली आहे, नाली वगैरे आहे पूर्ण आणि लोक त्याच्या डॅमवरून येतात। या नालीमधून पोहत एन्जॉय करतात लोक। आणि या साईडला पण आहे ना, या साईडला पण पोहण्यासाठी आहे, पण इकडे कोणी दिसत नाही पोहायला। तशीच नाली आहे, म्हणजे व्हॅलीसारखी छोटी व्हॅली आहे ना, तशी आहे इकडे। तर ही बघा, आणि इकडे बघा हे छोटासा पूल आहे इकडे, या साईडून त्या साईडला जायला। इथे पण पोहत असतील, पण इथे कोणी दिसत नाही। त्या साईडला लोक पोहतात त्या साईडला। हे बघा इकडे हा ब्रिज आहे, या साईडला जायला, या साईडला यायला ब्रिज आहे। इकडे पण व्हॅली आहे पोहण्यासाठी। म्हणजे हा डॅम नसून नुसतं हा डॅमच नाही, इथे एन्जॉय करण्यासाठी ॲक्टिव्हिटीसाठी पण भरपूर आहे। इकडे पण छोटे मुलांसाठी पाळणे वगैरे आहेत खेळण्यासाठी। तर इकडे गार्डन पण आहे। आणि हा असा कल्याणी डॅम। इकडे आहे ना, रिक्स नाही इकडे, पूर्ण फ्लाईट आहे, डीप पण नाही इकडे, डीप पण अजिबात नाही इकडे। त्या साईडला पण मुलं आहेत ना, बसलेली आहेत तिकडे। आणि पाण्याचा प्रेशर बघा तिकडे काय, म्हणजे प्रॉब्लेम नाही, पोहतात होतं। ते मध्ये पण आहे, नदीच्या मध्ये पण आहे। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे म्हणजे इथे स्विमिंग पण करतात, जास्त करून करत नाही मित्रांनो। इथे स्विमिंग पण करतात, पण जास्त करून करत नाही, हे तुम्हाला दाखवलं मी अगोदर। तर आपले फ्रेंड बाईक सांगितलं हा पाणी आहे ना, हा इकडला, तर हा विलेज स्टार्टिंग गावामध्ये जातो हा पाणी पिण्यासाठी। आणि हा बघा इकडून येतो पाणी, हा जगातील सर्वात जुने धरण भारतात आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कावेरी नदीवर सुमारे 2000 वर्षांपूर्वी कल्याणी धरण बांधण्यात आले होते, जे आजही शाबूत नाही तर सिंचनाचे प्रमुख साधन आहे। तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कावेरी नदीवर बांधलेल्या कल्याणी धरणाचा इतिहास 2000 वर्षाचा आहे। या धरणाला ग्रँड ॲनेटिक असेही म्हणतात। हे देशातील नव्हे तर जगातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे। हे धरण कावेरी नदीचा प्रवाह वळवण्यासाठी चोल काळात राजा करिकल चोल याने बांधले होते। कावेरी नदी खूप वेगाने वाहते आणि पावसाळ्यात डेल्टा भागात पूर आणते। या कारणास्तव त्यावर एक धरण बांधले गेले, जेणेकरून त्याचे पाणी सिंचनासाठी वापरता येईल। हा बंधारा जुना असला तरी तो आजही भक्कम आहे। आजही या धरणाचा वापर तामिळनाडूमध्ये सिंचनासाठी केला जात आहे। या धरणाकडे त्यांच्या बांधकाम शैलीमुळे स्थापत्य आणि अभियांत्रिकीचा एक मोठा पराक्रम म्हणून पाहिले जाते।
हे संपूर्ण जगातील प्रेरणास्थळ मानले जाते आणि दरवर्षी असंख्य पर्यटक हे धरण पाहण्यासाठी येतात. हे धरण मूलतः चोळ राजा करिकालन याने 150 ते 100 मध्ये बांधले होते. 19व्या शतकामध्ये या धरणाचे नूतनीकरण ब्रिटिशांनी केले. तर मित्रांनो, तुम्हाला धरणाचे म्हणजे डॅमचे खालचा व्ह्यू तुम्हाला दाखवला. मस्त तिकडे लोक मुलं वगैरे पोहत होते तिकडे, आणि इकडे तुम्हाला गार्डन पण दाखवलं. तिकडे पण जत्रेतले पाळणे वगैरे आहेत. म्हणजे इथे आलं तरी पण ना तुम्ही खूप ॲक्टिव्हिटीज आहे इकडे मस्तपैकी. इकडे आलो आता आम्ही डॅमच्या वरती, म्हणजे हा ब्रिज आहे. तर मित्रांनो, हा डॅम म्हणतात की इकडचे पण काही लोक सांगतात की हा 2000 वर्ष अगोदरचा आहे, किंवा 2000 वर्ष झाले असेल किंवा अगोदर असेल. तर मित्रांनो, हा पूल आहे ना 19व्या शतकामध्ये अंग्रेजांनी यांचं नूतनीकरण केलं, नवीन रिन्युएशन केलं. असं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, डॅमेज वगैरे झाला असेल तर केला असेल त्यांनी तेव्हा. तर एवढा हा जुना पूल आहे, 2000 वर्ष झाली. म्हणजे हा धरण, हा डॅमला, हा ब्रिज, हा धरण आहे ना, त्या ब्रिजवरती मस्तपैकी नाईस ड्रोन शूट घेऊ आपण आता मस्तपैकी. तर हे प्रेम आहे इकडचेच, यांना खूप खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. यांची मुले मला इकडे यायला भेटलं, म्हणजे कारण की आता मित्र तुम्हाला मी मित्राकडे स्टे आहे त्रिचीमध्ये. त्याचा मित्र हे आहे त्रिचीमधले, त्यांचे मुलं आम्हाला इकडे यायला भेटलं. आता याचा भाऊ पण आहे, ते भाऊ पण तुम्हाला. तर आता आम्ही इकडे ड्रोन शूट वगैरे घेतो मस्तपैकी. तर मित्रांनो, ड्रोन शूट एन्जॉय करा. तर मित्रांनो, मी हा ड्रोन उडवला होता, पण काही कारणास्तव मला ड्रोन हा खाली उतरावा लागलं. कारण इकडे चेकपोस्ट पण आहेत आणि इकडेचे लोक वगैरे म्हणजे सिक्युरिटी आहेत, ते उडवून देत नाही. इकडे परमिशन नाही आहे इकडे. तर मित्रांनो, ड्रोन उडवायला घेतला होता. तर इकडचे लोक बोलतात, म्हणजे ते सांगतात की टुरिस्ट लोकांना इथं ड्रोन शूट आला होता. आउटसाईड उडवून आपल्याला व्हिडिओ शूट, म्हणजे ड्रोन शूट भेटतो का आपल्याला. तर ट्राय चालू आहे आमचा. तर आपल्या मित्रांनी विचारलं पण का, म्हणजे रिक्वेस्ट केली, पण काय नाही बोलते, अलाउड नाही. तरी बघूया, म्हणजे आउटसाईडहून आम्ही ड्रोन शूट घेण्याचा प्रयत्न करतो. जर मिळालं तर ठीक, नाहीतर मग काय हरकत नाही. तर मित्रांनो, आपल्याला काही ड्रोन शूट मिळाला नाही. आउटसाईडहून पण करण्याचा प्रयत्न करत होतो ड्रोन शूट, पण काय फायदा नाही. कारण की इकडं चेकपोस्ट जास्त आहे, आणि आता काळोख पण, अंधार पण झालेला आहे. अजून थोडं जास्त लांब करून घेण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण अंधार झालेला आहे इकडे. तर तो ब्रदर्स इधर आहे, प्रेम मुरुगेश. ओके, मुरुगेश, लिटल ब्रदर, दिस बिग ब्रदर. तर ओके मित्रांनो, आता आम्ही इथे ना नाश्ता करतो. यांनी मला फोर्स केला का तुम्ही खास म्हणून. आता चिकन लिव्हर पेटा आहे, फिश पण आहे. तर आम्ही इथे थोडा नाश्ता करून घेतो, आणि मग परतीच्या प्रवासाला लागतो जिथे मी थांबलेलो आहे त्रिचीमध्ये. तर मित्रांनो, आजचा एपिसोड आज तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर, आणि ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. त्याच्यावर आम्ही मस्तपैकी नाश्ता करून घेतो. बाय.